अरे मग मी कुठे गेलती इकडे पावसा पाण्याची? अरे रानात गेलते चक्राला. हा का? मग झालं का नाही पीक बीक हिरवगार चांगलं? अरे कालच्या पावसानं चांगलं झालंय बाबा. हा कालचा पाऊस आहे ना जरा चांगला झाला. हा ना, मला लय भारी झाला. बरोबर. मग या पावसाच्या वातावरणात काहीतरी चांगलं खायला पाहिजे नाही? हा, काय खायचं चांगलं? चिकनचा काळा रस्सा करते का? चिकनचा काळा रस्सा नको बाबा. मग या चिकनचं काय करणार तू? मी ना माझ्या हातून तुला असा चिकन खरडा खाऊ घालते. चिकन खरडा? हा, अरे वा, मग तर काय आज मस्त बेत आहे. चल मग करते भारी. चल मग. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. काय मग तुमच्या गावाकडे आहे का नाही पाऊस? आमच्या गावाकडे तर काय पाऊस नाही, येतो कधी मध्ये पिकाला बरं होतं तेवढंच. तर चला आता या पावसाच्या वातावरणात आहे ना मम्मी करू राहिली चिकन खरडा. तर चिकन खरडा आहे ना मम्मीकडून मस्तपैकी करून घेऊ आणि टेस्ट करून बघू नेमकं कसा होतो. तर चला बघूयात रेसिपी. तर चला आता आधी ना पिवळं शिजून घेऊ, त्याच्यासाठी कांदा कापून घेते. कांदा कापून झाला, आता आहे ना चूल पिटून घेते आणि लगेच कढई ठेवून घेते त्याच्यावर. पाणी तापले, आता चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेऊ. चिकन धुवून झालं, आता आहे ना तेल टाकीते, कांदा परतून घेते. तेल तापलंय, आता हे कांदा आहे ना लगेच तळायला टाकून घेऊ. कांदा परतलाय, आता आहे ना हे अद्रक लसूण पेस्ट टाकू. अर्धा चमचा ना हळद टाकू. धना पावडर टाकू अर्धा चमचा. आता लगेच चिकन टाकून घेऊ. चवीनुसार ना थोडं मीठ टाकून घेते. याच्यावर आहे ना झाकण ठेवून घेते आणि याच्यात पाणी टाकीते आणि चांगले चिकन आहे ना वाफवून देते. चिकन खरड्यासाठी ना काय काय वाटण करायचं ना मी तुम्हाला दाखवते. 2 कांदे घेतले, 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 लसणाच्या कांड्या सोलून घेतल्या, थोडं अद्रक घेतलं, थोडी कोथिंबीर घेतली, थोडं खोबरं घेतलं. हे चिकन शिजलं, आता आहे ना कढई उतरून ठेवू आणि लगेच तवा ठेवू त्याच्यावर आणि मसाला भाजून घेऊ. थोडे ना तव्यावर तेल टाकून घेऊ. मिरच्या लसूण आहे ना हे भाजून घेऊ. अद्रक पण टाकू भाजायला. भाजलेल्या मिरच्या ते ना काढून घेऊन खोबरं भाजायला टाकू. आता आहे ना हे खोबरं भाजत तर मी कांदा कापून घेते. कांदा पण कापून झाला, हे भाजलेलं खोबरं आहे ना काढून घेते. लगेच मसाला मस्त पात्र वाटून आणते. मसाला आहे ना वाटून झाला, आता प्लेटीत काढून घेते. मसाला वाटून झाला, आता शेगडीवर कढई ठेवून घेऊ आणि चिकन खरड्यासाठी ना यो कांदा लगेच परतून घेऊ. थोडे ना तेल टाकून घेऊ. आता आहे ना यो कांदा तेलात टाकून घेऊ. तर याच्यात आहे ना आता 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा आहे ना लाल तिखट, हे आहे ना सगळे याच्यात टाकून घेऊ. आता ना हे वाटलेलं वाटण पण याच्यात टाकून घेऊ. चवीनुसार आहे ना मीठ टाकू. मसाला आहे ना चांगला 15-20 मिनिटं परतून द्यायचा आणि खाली जर लागायसारखं वाटलं ना तर 1 चमचा आहे ना पिवळं पाणी टाकायचं. आता आहे ना हे मसाला पण परतून झाला, हे शिजलेलं चिकन आहे ना लगेच टाकून घेते याच्यात. आता आहे ना हे चिकन खरडा झाला, आता आहे ना हे प्लेटीत काढून घेऊ.